नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अनु लाईफस्टाईल ह्या चॅनल मध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे म्हणून। तर तुम्ही मला बरेच वेळेस विचारलं, ताई तेल तू बनवलं तर आहेस, पण त्याच्यामध्ये एरंडीचं तेल किती घेतलंय, खोबऱ्याचं तेल किती घेतलंय, हे सगळं आम्हाला व्यवस्थित सांग। तर मागं मी याचा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा ना मी व्यवस्थित सांगितलं होतं की नाही मला इतकं आठवत नाहीये। त्या व्हिडिओमध्ये मी तेलाचं प्रमाण नाही सांगितलं होतं वाटतं, असंच मी तुम्हाला दाखवलं होतं। आता मी तुम्हाला सगळं सांगेल। कसं होऊन जाते, तुम्ही खूप दिवसानं विचारताय आणि मी टाळतेय। काय झालं म्हणजे 2 महिन्याचं किंवा 1 महिन्याचं मी तेल बनवून ठेवते आणि सारखं आपण मधात बनवू शकत नाही। भरपूर काही साहित्य आपल्याला लागतात, किचन मधलंच लागतं पण लागतं ना आपल्याला, आणि वेळ पण लागतंय किंवा म्हणजे सगळी प्रोसेस करायला 1-1.5 तास सहज मला लागून जाते, म्हणून मी ते केलंच नव्हतं, म्हणजे बनवून ठेवलेला होता। आता जरी मी केस शॉर्ट केले तरी पण आता मला वाढवायचे। आता इतकेच आहे, जितके पहिले कमरेपर्यंत होते तितके 1 वर्षात मी वाढवणारच आहे, प्रयत्न मी करेलच। आणि तुम्हाला जर वाढवायचे असेल तर नक्कीच जे मी फॉलो करते ना ते तुम्ही करा, तुमचे पण वाढणारच। मला ना म्हणजे अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, लगेच केस वाढतात आणि मी पण परत स्टार्ट करतेय। आता कट जर मी करून घेतले तरी पण मला वाढवायचे आहेत आणि 1 वर्षात वाढून पण जातात। तुम्हाला जर वाढवायचे असेल तर नक्की सांगा, मी रोज जे काही माझी रुटीन असते ना केसासाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि आता मला तेल बनवायचं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला पण सांगावं की मी किती वेळ तेल घेते, एरंडीचं किती घेते, खोबऱ्याचं तेल किती घेते, बाकीचं साहित्य तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं होतं। म्हटलं चला एकदा परत तुम्हाला मी सांगते पण आणि दाखवते पण। तर आता मला तेल बनवायचे सगळं साहित्य मी जमा करून ठेवलेलं आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि हा तुम्ही विचारत होते ना ताई तू शॅम्पू कोणता वापरते, तर मी डव शॅम्पू वापरते आणि कंडिशनर पण तोच वापरते। त्यांना कसं म्हणजे चांगले होतात केस मला असं वाटतं। पहिले मी दुसरं वापरायची पण आता 1-1.5 वर्षापासून तेच वापरते। चांगलं आहे, तुम्ही पण वापरू शकतात। आणि डेली असं तेल मी लावते आणि हेअर मास्क पण मी तुम्हाला दाखवलं होतं ना, ते पण आहे ना किती लावायचं, कोणत्या टायमाला लावायचं, कधी लावायचं हे पण तुम्ही विचारलं होतं। आणि जो मी तेलाचा व्हिडिओ बनवलं होतं त्याला अजून सुद्धा कमेंट येतात। कालच आलेली एका ताईची की ताई हेअर मास्क म्हणजे रात्री तेल लावलं तर सकाळी आपण लावू शकतो का, तर लावू शकतो, तसं काय नाही। पण मला असं वाटतंय की म्हणजे आपल्याला ज्या दिवशी डोकं धुवायचं त्या दिवशी आपण 1-1.5 तास अगोदर लावलं तरी चालतंय। इतकं आपण म्हणजे जास्त वेळ आपल्याकडे पण नसतो, घरातले सगळे कामं आपल्याला बघायचे असतात। तर तुम्ही ना म्हणजे ज्या दिवशी आपल्याला आता केस धुवायचे तर आपण 1-1.5 तास अगोदर लावून घेतलं आणि नंतर धुवून घेतलं तरी चालतंय, त्यानं पण खूप छान आपले केस होतात। आणि हा एक अजून प्रश्न विचारलेला की ताई तो हप्त्यातून किती वेळेस तेल लावते, तर मी 2च वेळेस लावते। मी 2च वेळेस डोकं धुते, म्हणजे केस धुते, जास्त धुत नाही। ते चांगलं नसतं, सारखं जर आपण केस धुत राहिले ना तर ते शॅम्पूनं पांढरे पण होतात किंवा म्हणजे जास्त गळतात। थोडंफार तरी आपल्या केसामध्ये थोडंसं ऑइल पाहिजेच। आपण जर पूर्णच असं नेहमी धुत राहिलो ना तर आपले केस डॅमेज होतात आणि गळायला लागतात आणि खूप खराब होतात। त्याच्यापेक्षा ना हप्त्यातून 2 वेळेस किंवा 3 वेळेस किंवा जास्त विशेष दिवस राहिला कुठं जायचं असलं तेव्हा मी 3 वेळेस धुणार, जास्त मी कधीच धुत नाही, म्हणून केस जास्त गळत नाही। आणि आता इतके केस आहेत माझे तरी पण मला आता कमरेपर्यंत करायचे। मी कट केले, मान्य करते, सगळे बोलतात की तुला अजिबात चांगलं दिसत नाही, खूप तुम्ही मला बोललेत आणि मी पण मान्य करते चुकले मी, पण परत मी तेवढे वाढू शकते, मला असं वाटतं। मी अनुभव घेतलेला आहे, 1 वर्षात वाढतात। आणि तुम्हाला मी दाखवेलच, नेहमी तुम्ही माझे ब्लॉग बघतात तुम्हाला समजेलच की मी काय खरं बोलते आणि काय खोटं बोलते। हा तेलाबद्दल तर मला खूप अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि स्वतः पण यूज करते। चला आता मी दाखवते तुम्हाला तेल कसं बनवते, किती तेल मी घेते, हे सगळं काही व्यवस्थित सांगते आणि पुढे दाखवते पण कसं बनवते। हे काय बनवायचं म्हणजे दाखवायची गरज नाही का, तर मी एक पहिले पण व्हिडिओ टाकला होता, पण म्हटलं चला बनवतेच आहे तर शेअर करते, जे नवीन ताई आहेत ते पण बघणार। तर चला, तर जे काही मला साहित्य लागत होतं ते सगळं मी काढून घेतलंय। इथे एरंडीचं तेल घेतलंय, कढीपत्ता, कांदा, आणि कांद्याचं आपल्याला ही साल नाही काढायची, तसंच ठेवायचं आहे। जवस, तांदूळ आणि मेथी दाणे घेतलेत थोडेसे, आणि एलोवेरा। जर आपल्याकडे फ्रेश राहिलं तर फ्रेश घ्यायचं आणि जर आपल्याकडे नसलं तर आपण मार्केटमध्ये घेऊ शकतो। आणि इथं खोबऱ्याचं तेल इतकंच मी घेते। आता सगळं एकत्र करून आहे ना मला एक पातेल्यात टाकायचे। आता मी तुम्हाला दाखवते। एक कोणतंही पातेलं घ्यायचं आणि हे सगळं काही आता मिश्रण आपल्याला टाकायचं आहे।
तर तेलाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. जर आपलं एरंडीचं तेल आहे ना 100 ग्राम असलं तर आपल्याला आहे ना खोबऱ्याचं तेल 200 ग्राम घ्यायचंय. म्हणजे डबल न पाहिजे. हे जास्त घ्यायचं नाही. एरंडीचं तेल आपल्याला कमी घ्यायचंय. इथे ना माझ्याकडे म्हणजे खूप कमी आहेत. मला जास्त तेल नाही म्हणजे एका महिन्याचंच मी बनवते म्हणून साहित्य पण खूप कमी मी घेतलंय. जास्त कोणतंच घेतलं नाहीये. आणि तेलाचं पण आहे ना मी अंदाजेच टाकणार आहे. म्हणजे माझा अंदाज काढून की आपल्याला किती लागेल म्हणून. आणि जास्त जर हिचं एरंडीचं तेल झालं की खूप चिकट होतात आणि केस पण गळायला लागतात. म्हणून आहे ना तेल खोबऱ्याचं डबल न पाहिजे आणि एरंडीचं तेल अर्ध पाहिजे. म्हणजे 100 ग्रॅम जर आपण एरंडीचं तेल घेतलं तर खोबऱ्याचं तेल 200 ग्राम तरी पाहिजे. असं आपल्याला तेलचं हे घ्यायचं आहे. आणि बाकीचं साहित्य आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यात काय नाही. ते झालं पण तरी काही हरकत नाही. का तर त्यांना काही म्हणजे दुसरं काही होत नाही. आपले केस वगैरे काही गळत नाही. पण जर तेलाचं प्रमाण जास्त झालं एरंड्याचं तर त्यानं गळतात आपली केस. आणि एका ताईची मला कमेंट पण आली होती की ताई तू तेल सांगितलं होतं ते मी बनवलं आणि तिचं म्हणणं होतं की ताई तू जे तेल सांगितले त्यांना माझे खूप केस गळायला लागले. तर कसं आहे माहिती का, सूट झालं तरच लावायचं नाही तर नाही लावायचं. जास्त जर आपण लावलंय आणि आपल्याला जमत नसलं तर त्याच्यात काहीच फायदा नाही, आपलं जास्त नुकसान होतंय. म्हणून बंद करायचं आणि ज्याला सूट होत असेल ते लावू शकतात. तर इथे मेथी दाणे टाकून देते. थोडेसे तांदूळ म्हणजे कमी तेल घेतलंय ना मी म्हणून थोडं कमीच घेतलंय. सगळं साहित्य जास्त घ्यायचं नाही. आणि जास्त जर तुम्हाला 2-3 महिन्यासाठी बनवायचं असलं तर तुम्ही जास्त घेऊ शकतात. पण मला तितकं बनवायचं नव्हतं. एरंडीचं तेल माझ्याकडे थोडं कमी होता म्हणून मी थोडंच बनवते. आणि कढीपत्ता, कांदा हे पण टाकले. तर हे सगळं ना एकत्र करून घेतले. आता गॅसवर ठेवते आणि जोपर्यंत आहे ना आपला कांदा एकदम असं करपून जात नाही तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं. म्हणजे छान ते करपून जाते आणि गॅस आपल्याला डिमच ठेवायचे, जास्त फुल करायचं नाही. का तर जास्त फुल केलं तर मग ते सगळं जळून जाईल आणि तेल पण आपलं वाया जातं. तर चला पुढे दाखवते. तर जोपर्यंत हा करपत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे. तसं आपल्याला सोडायचं नाहीये आणि एकदम गॅस डिंब पाहिजे. फुल नकोय. फुल केल्यावर सगळं जळून जाते आणि मग जे काही आपण साहित्य टाकलंय ना त्याचं अर्क त्याच्यामध्ये उतरत नाही तेलामध्ये आणि मग काहीच फायदा होत नाही. म्हणून असं डिंब गॅस ठेवायचं आणि त्याच्यामध्ये होऊ द्यायचं. तर बघू शकते छान असं करपून पण गेलंय आणि तेल पण आपलं तयार झालंय. तेलाचा कलर पण इथे चेंज झालंय. आता याला थंड होऊ द्यायचंय नंतर आपल्याला गाळून घ्यायचंय. एखाद्या चाळणीनं पण गाळलं तरी चालतंय, गाळणीनं नाहीतर मग कपड्यानं. मी चाळणीनंच गाळते जास्त करून. तर इथे तेल बनवून झालंय, तो थंड होते तोपर्यंत आता मी जेवण बनवून घेते. संध्याकाळचं मी हा ब्लॉग शूट करत होते. किती 6ला मी लागले होते. 1 तास तेलला लागतोच कसं पण होऊ द्या. आणि तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवली होती भाजीची आणि आता लगेच स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. 2 तास सहज आपल्याला लागतात. म्हणजे जर मी 7 पासून तरी लागले तरी 9 वाजून जातात. सगळं काम आवरावं लागते आपल्याला, नुसतं जेवणच नसतं. 2 माणसाचं जेवण बनवायला इतकी वेळ लागते का? पण बाकीचे कामं भरपूर असतात ते सुद्धा आवरायचे असतात आपल्याला. तर चला आता पुढची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत तेल सुद्धा आपलं थंड होते. तरी तिने लगेच जेवणाची तयारी सुद्धा करून घेतली. मस्त चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या. ते काही क्लिप मी घेतली नाही. खूप मोठा ब्लॉक होऊन जातोय आणि मग तुम्ही पण बोर होतात. तरी ते न कांद्याची पातच मला बनवायची होती. आता ही भाजी ना फक्त राजवीरच्या पप्पाला आवडते. आम्हाला इतकी काय आवडत नाही आणि त्याला माहिती आहे की हे दोघं मायलेक जेवणार नाही म्हणून आमच्यासाठी ती पार्सल आणलं होतं. आता मी काय त्याला सांगितलं नव्हतं की घेऊन या म्हणून. पण कसं असतं जर आपल्या नवरा बायकोमध्ये बॉन्डिंग चांगली असली किंवा एकमेकाला समजायला लागलं ना तर आपल्याला सांगायची गरज पडत नाही. कधी मागायची पण गरज पडत नाही. त्याला तसंच समजून जाते आणि त्याला माहिती होतं हे दोघं मायलेका काही जेवणार नाही व्यवस्थित म्हणून ते ना लगेच घेऊन आले. आणि कसं सारखं मेडिसिन घ्यावं लागते ना तर त्याला माहिती व्यवस्थित जेवण नाही केलं की याला ॲसिडिटी वगैरे होते आणि दुसरं हे काही बनवणार नाही, एकच भाजी ती बनवणार आहेत आणि त्याला प्रचंड आवडते. ते आणून ठेवतात तर मग आपण बनवायलाच पाहिजे ना. असं इथे जेवण सुद्धा बनवून तर झालंच होतं. दूध तापायला ठेवलं आणि मग आता तेल सुद्धा थंड झालं होतं. ते मला व्यवस्थित गाळून ठेवायचं होतं पण ते जास्तच थंड झालं. आता थंडी आहेत ना तर एरंडीचं तेल आहे ना तो जाम असं थिजून जातोय. त्याला काय करायचं थोडंसं गरम केलं मी परत आणि मग गाळून घेतलं. चाळणीच्या मदतीनेच मी गाळलं होतं बरं का. आम्ही चाळणी म्हणतो, त्याला गाळणी म्हणतात वाटतं. मग नंतर मला लक्षात आलं की म्हटलं आपण चाळणीच म्हणतोय कवाचं. नंतर परत तुम्ही म्हणणार की ही काय ओढ आहे अजून काय बोलते असं. ते ना तेल व्यवस्थित गाळून घेतलं आणि छोट्या बॉटलमध्ये मी भरून ठेवलंय. तर बघू शकता किती कलर चेंज झालाय ना. आणि हा तेल आहे ना मला 1 महिना बरोबर जाते. का तर हप्त्यातून आपण 2 वेळेस लावतोय तर कितीक लागणार. 4 हप्त्यामध्ये बरोबर आपल्याला हा तेल पण पुरतंय आणि संपून पण जात
जाते, नाहीतर जास्त दिवस ठेवलं ना तर घाणेरडा वास येतोय थोडंसं कढीपत्ताचं आणि ॲलोवेराचं असं वाटतं मला, म्हणून मी थोडंच बनवते. मस्त त्याच्यानंतर जेवण केलं आणि रात्रीचं आहे ना कधीच आपले केस मोकळे सोडायचे नाही, वेणी घालूनच झोपायचं, जेणेकरून जास्त गुंता होत नाही, केस पण गळत नाही. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.